स्टार विश्वामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आज पुन्हा एकदा मी एका नव्या सेटवर आलेली आहे. अर्थातच तुमच्या सगळ्यांची लाडकी जोडी रमा राघव म्हणजेच ऐश्वर्या आणि निखिल आज माझ्यासोबत आहे. आणि 400 एपिसोड्स पूर्ण झाले. त्यांच्या चेहऱ्यावर तर दिसाल. खरंच मनापासून तुमच्या दोघांचं पण अभिनंदन. कसं वाटतंय? खरंच खूप छान वाटतंय. खरंच म्हणजे शब्द नाही आहेत आमच्याकडे, कारण 400 एपिसोड खरंच खूप मोठा टप्पा आहे आणि तो आम्ही पार केला आहे. त्यामुळे आम्ही खरंच खूप एक्सायटेड आहोत की पुढे सगळं काय घडणार आहे. तुला कसं वाटतंय? हां, असं एक काय म्हणतात त्याला, रेसचा एक टप्पा पूर्ण झाल्यासारखं वाटतंय की आता पुढचा टप्पा. त्यामुळे ऑब्व्हियसली 400 झालेत म्हणजे आता 400च्या पुढे अजून 800 जाणं इज इवन डिफिकल्ट टास्क. त्याच्यामुळे आता नवीन आव्हानं आमच्या पुढे आहेत. तर त्याच्यासाठी आम्ही गेअरअप करतो. बरोबर. खरं तर 10वी किंवा 12वीची परीक्षा असेल तर आपण आधीच अभ्यास करताना म्हणतो की बाबा 90% पडले पाहिजे, 80 पडले किंवा पास झालं पाहिजे. तसं तुम्ही जेव्हा ही मालिका साईन केली तेव्हा तुझा पहिल्यांदा मी तुला विचारलेला प्रश्न की तू काही असा संकल्प केला होता की किंवा काही एम ठेवलं होतं का आपल्याला इथंपर्यंत पोहोचायचं आहे? नाही, म्हणजे मोस्टली मी असे एक्सपेक्टेशन्स घेऊन चालत नाही की माझा शो हा इतका चालेल. आय ट्रस्ट द कॅरेक्टर, आय ट्रस्ट द स्क्रिप्ट अँड द डिरेक्टर. की जर का तुम्ही छान काम केलं तर सिरियल चालणार आणि लोक बघणार. ह्या गोष्टीवर माझा विश्वास आहे. त्याच्यामुळे आपण आपलं काम चांगलं करत राहावं आणि बाकी जे होईल ते होईल. ती एवढी शांत बसली आहे पण बसताना हाताचे एवढे हातवारे करते, एवढी चुळबुळी आहे. खरं तर रिअल लाईफमध्ये पण तू अशीच आहेस का? हो, मी खूप चुळबुळी आहे. म्हणजे आता तो बोलतोय म्हणून माझं जरा चल बेटा तू बोलले म्हणून मी जरा शांत बसले, पण मला राहवत नाही म्हणून माझे जरा हातचाळे सुरू झाले. नाही, पण जसं तो म्हणाला तसंच मलाही तेच सांगायचं आहे की खरंच ट्रस्ट द प्रोसेस. इट्स व्हेरी सिम्पल. कारण सिरियल ही अशी गोष्ट आहे की तुम्ही काहीच असं सांगू शकत नाही की हां मला हे इथपर्यंत पोचायचं. कारण ऑब्व्हियसली सगळं ऑडियन्सवर आहे, सगळं काही ऑडियन्सच्या हातात आहे. तुम्ही किती प्रेम देताय त्यावर आमचा निकाल लागतो. त्यामुळे काय सांगणार त्याच्यापुढे. बरोबर. मला पुढचा प्रश्न विचारायचा की जेव्हा ऑडिशन वगैरे झाली तर पहिली ऑडिशन रमा राघव सिरियलची, तेव्हा तुला समजलं कसं किंवा त्या ऑडिशनमध्ये नेमकं काय होतं? ऑडिशनमध्ये ऐश्वर्या कशी आहे तसं परफॉर्म कर असं मला सांगितलं होतं, पण नाही आहे तशी ऐश्वर्या. खरं सांगायचं तर आधी खूपच हट्टी आणि पैसेवाले की बेटी आणि असं खूप तिला ॲटिट्यूड आहे. आणि काय माहीत मला बघून सगळ्यांना असंच वाटतं की यार ऐश्वर्या करेक्ट आहे, अरे तिला काही मेहनत घ्यावीच लागत नाही या कॅरेक्टरसाठी वगैरे असं खूप लोकांचं म्हणणं होतं. सो अशी मी क्रिटिसाइज झालेच होते. त्यामुळे माझं असं झालं की ओके तुम्ही आता म्हणताय तर ठीकच आहे. पण त्यानंतर जेव्हा रमाचं ते काय म्हणतात एक भोळेपणा, इनोसन्स आणि हे सगळं पाहिल्यानंतर आता ऑडियन्सला काय म्हणायचं किंवा लोकांना काय म्हणायचंय की रमा म्हणजे ऐश्वर्या अब बताओ अभी खरी मेहनत कशामध्ये घ्यावी लागली. सो या ऑडिशनच्या वेळेला मला हेच स्क्रिप्टमध्ये लिटरली मी खोटं नाही सांगते, मला सांगण्यात आलं होतं की तू जशी आहे तसंच परफॉर्म कर. म्हणलं मी जशी आहे तसं परफॉर्म कर म्हणजे काय? सो म्हटलं ठीक आहे अब दिखाती हूँ. आणि मग त्याच्यानंतर त्यांना आवडला माझा ॲटिट्यूड जो होता. सो काही होतं ते इनबिल्ट आहे. म्हटलं आहे तर आहे. तुझ्या बाबतीत ऑडिशनचा किस्सा? नाही, मला असं नाही कोणी म्हणालं तू जसं आहेस तसं. कारण नाही तर खूप वेगळंच काहीतरी. पण जोक्स अपार्ट, एकच मला काय म्हणतात त्याला, एक थोडंसं जास्त काम करावं लागेल असा एकच फॅक्टर होता. तो म्हणजे की श्लोक म्हणणं, पौरोहित्य. आणि त्याच्यावरती मला स्क्रिप्टमध्ये श्लोक येऊन यायचे. मग मी ते पाठ करायला थोडा मला एक वेगळा वेळ द्यायला लागायचा. आणि त्यातनं सुरुवातीला म्हणजे मी काय किंवा केदार सर काय आमचं असं एक हे झालं होतं ना की माझा जो पहिल्यांदा दुसऱ्या का तिसऱ्या एपिसोडमध्येच मी एक श्लोक म्हणतो मोठावाला, असं होतं. आणि तो आम्ही शूट केला आणि 3-4 दिवसानंतर मला केदार सर म्हणाले की निखिल मजा नाही येते ना, ते असं तू श्लोक करेक्ट म्हणालायस पण ना तो एक पौरोहित्य माहिती असलेला करणारा माणसाचा जो कॉन्फिडन्स असतो त्याचा जो एक पेस लागतो श्लोक म्हणताना, तो पेस नाही लागला, तो कॉन्फिडन्स नाही देते. म्हणून आम्ही तो परत शूट केला, आम्ही तो अख्खा सीन पुन्हा केला. सो एक तेव्हापासूनच कुठली तरी गोष्ट परफेक्ट करणं
ह्याचं एक कल्चर डेव्हलप झालं आमच्या शोमध्ये. आणि ह्याच्यासाठी मी खरंच क्रेडिट देईन केदार सरांना, कारण त्यांनी हे कल्चर सुरू बीज रोवलं त्याचं. मान्यच करेन ही गोष्ट, कारण रमा सुद्धा तिला किती कसा ॲटिट्यूड असला पाहिजे, मग तू माज म्हणून किती वर बघ, आणि मग तुझी आय लेवल का असल्या, एवढ्यापासून सगळे प्रिपरेशन केदार सरांनी घेतलेत आणि त्यांनी तेवढं टाईम दिलं, तेवढं कॅरेक्टर एक्सप्लेन केलं. त्यामुळे कम्प्लिटली मी क्रेडिट देईन केदार वैद्य सरांना या गोष्टीसाठी. अगदीच. आपल्या मालिकेमध्ये ना थोडासा धार्मिक टच आहे, पण मला तुमच्या दोघांना हा प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही स्वतः किती धार्मिक आहात? धार्मिक म्हणजे जेवढा राघव आहे तेवढा नाही नक्कीच, पण मी असं अजिबात करतच नाही असं नाही. मला रामरक्षा, अथर्वशीर्ष अशा गोष्टी ज्या लहानपणी आपले जे शिकवलेलं असतं तेवढं मला माहिती आहे, तेवढं मला येतं. पण ऑन टॉप ऑफ इट मला कुठल्या तरी मंदिरात आपण जेव्हा जातो तेव्हा अनेक लोक जातात ते देवदर्शन आणि मग ह्या सगळ्या ह्याच्यासाठी. मी मंदिरात मलाही जायला आवडतं, पण माझी कारणं वेगळी आहेत. मला त्या मंदिराचं स्ट्रक्चर बघणं, त्यातले ते शिल्प बघणं, ह्याच्यात मला जास्त इंटरेस्ट असतो, म्हणून मला मंदिरं बघायला आवडतात. सो असं ते काहीतरी खूप मिक्स आहे. तू काय सांगशील? नाही, मी खूप अशी धार्मिक आहे असं नाही सांगता येणार, पण हा म्हणजे हा या शो नंतर थोडंसं बिल्डअप झालं आहे की म्हणजे मध्यंतरी रमा पौरोहित्य करत होते, ते सगळे जे ट्रॅक्स आले त्याच्यामध्ये बरंच काही शिकायला मिळालं की मग हे का आपण करतो, ह्याच्या मागचं कारण काय. मग हे एक वेगळी क्युरिओसिटी डेव्हलप झाली माझ्यामध्ये, आणि त्याच्यानंतर थोडं फार का होईना पण माझ्यात ते एक स्पिरिच्युअलिटीचं एक काय म्हणतात 1 to 2% ते निर्माण झालं. ह्या आधी मी असं नाही म्हणत की मी खूप अगदी प्रामाणिकपणे रोज देवाला पायाच पडणं वगैरे असं अगदी नाही, पण हां ओकेशनली सगळ्या गोष्टी व्हायच्याच नाही असं नाही, मानत नाही किंवा अशातला प्रकार नाही. पण या शो नंतर थोडं एक स्पिरिच्युअलिटीकडे थोडंसं आम्ही दोघंही हे झालेलं, कारण बेसिक नाशिकला आम्ही जे शूट केलं ना तेव्हापासूनच तिथल्या त्या वातावरणात आणि तिथल्या त्या सगळ्या पंचवटीच्या त्या सगळ्या ते मंदिर, ते कुंड, ह्या सगळ्या एरियामध्ये अशी काहीतरी एक वेगळी एनर्जी आहे जी सगळ्यांना जाणवली, हिला जाणवली, मला जाणवली, आणि त्या एनर्जीमुळे कुठेतरी आमच्यात हा बदल झाला असं मला वाटतं. अगदीच, म्हणजे मालिकाने काहीतरी बदल घडवला आहे, ही खूप जवळची गोष्ट आहे. शेवटच्या प्रश्नाकडे आपण वळतोय. खरं तर मला एक सांगा, 400 एपिसोड्स पूर्ण होतात, आता प्रेक्षकांना काय नवीन ट्विस्ट पाहायला मिळेल? एक आहे, भरपूर बघायला मिळते. विक्रमची पण एंट्री झालेली आहे. येस, आता तुम्हाला विक्रम ची एंट्री बघितलीच असेल तुम्ही, पण आता तुम्हाला विक्रम का आला आहे, त्याचे नक्की डावपेच काय आहेत हे सुद्धा तुम्हाला बघायला मजा येईल. आणि ऑब्व्हियसली राघवला रिक्षा चालवताना बघायला मजा येईल. आणि रमा राघव सेपरेट राहून त्यांना खरं सांगायचं तर दे आर नॉट हॅपी की ते सेपरेट आहेत आणि घरापासून लांब आहेत, त्यामुळे ते एक त्यांच्या ह्याच्यात खंत आहे त्या गोष्टीची. पण एकीकडे पाहायला गेलं तर ते त्यांच्या आयुष्यात नवीन चॅलेंजेस कसं फेस करतात आणि काय काय पुढे वाढून ठेवलंय हे बघायला तुम्हाला खरंच खूप मजा येणार आहे. कारण ॲज यू नो अद्वैत दादाची एंट्री झाली आणि ही इज लाईक परफॉर्मन्स का पॅकेज इफ यू विल सी. सो आम्ही जशी सेटवरती मजा करतोय आणि आमचं सगळ्यांचं जे काही मजा मस्तीमध्ये सगळं सुरू आहे, आय होप की ती तुमच्यापर्यंत त्याच पद्धतीने पोहोचती आहे आणि तुम्ही पण एन्जॉय करताय तेवढंच. आणि नॉट जस्ट म्हणजे अद्वैत दादा तर आहेच, पण ऑल्सो एक अजून एक एंट्री आमच्या शोमध्ये झालेली आहे, वीणा जगताप यांची. आणि ती अशी आहे की जशी पूर्वीची रमा होती तशी ती आत्ताची चित्र आहे. त्यामुळे नवीन रमा आणि जुनी रमा एकमेकांच्या ते नसतं का की हमने शिकार करना क्या छोड दिया, तसं काहीतरी ते असणार आहे. त्यामुळे तेही बघायला मजा येईल, मला तरी एस्पेशली ते बघायला खूप मजा येते. सो कहाणी में कुछ तो ट्विस्ट है, राईट? तर आपल्या प्रेक्षकांना जाता जाता काय सांगाल? रमा राघव बघत राहा. तुमच्याच कृपेने आज आम्ही 400 भागांचा टप्पा पार पाडलेला आहे आणि अशीच तुमची कृपा राहिली तर 800,000चा पण टप्पा आम्ही पार करू. त्यामुळे असंच तुमचं प्रेम आमच्यावर असू द्या आणि आमची मालिका बघत राहा. रमा राघव रात्री 9:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. थँक्यू.